अंबादास दानवे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात आणि त्याला कारण ठरलंय उदय सामंत यांनी केलेलं वक्तव्य। उदय सामंतांच्या वक्तव्यामुळे ही खळबळ माजली आहे। दानवेंनी आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू केली आहे, पुढच्या काही दिवसात ते आमच्याकडे दिसतील असं उदय सामंत यांनी म्हटलं आणि चर्चा सुरू झाल्या। दरम्यान उदय सामंत यांच्या या दाव्यावर अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे। ऐकूया आपण दोघेही नेते काय म्हणतात। शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे ती भाजप चालवते। काय म्हणले? शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे ती भाजप चालवते दानवे साहेब म्हणाले। म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता। म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत। थोडे दिवसात आमच्या सोबत असतील। चर्चेला आपण काही करू शकत नाही। निश्चित काही लोक बोलत असतात मैत्रीमध्ये बसल्या उठल्यावर किंवा असं तसं तसं, आता सगळ्यांनाच बोलतात। ते काय आहे की भाजपचे लोक यांचे लोक तर फार ग्रामपंचायतीच्या लोकांना सुद्धा बोलत असतात, परंतु मला असं वाटतं मी संघटनेचं काम करणारा शिवसैनिक आहे। आता नाही, मागच्या 30 वर्षापासून काम करणारा शिवसैनिक आहे आणि पक्षाने माझ्यावर खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। आताही माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि मला वाटतं ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची ताकद माझ्यात यावी हीच शिवसेना पण आम्ही प्रार्थना करत असतो। बाकी मी या संकटाला या जे काही काम असेल त्याला घाबरणारा आम्ही शिवसैनिक नाही। ठाकरे गटाचे अनेक नेते पक्षामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाहीत। दानवे ठाकरेंची साथ सोडण्याच्या चर्चांसंदर्भात संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। अंबादास दानवे किंवा उबाटाचे अनेक नेते हे उबाटामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। अनेक पक्षाकडे अनेक लोक जात आहेत, कदाचित त्याच पद्धतीने हे यांच्याकडे गेले असावे आणि म्हणून काय जे काही प्रोसेस होईल ते त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। तर दानवे ठाकरेंची साथ सोडण्यासंदर्भात ठाकरे गटाचे अनेक नेते पक्षामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाहीत असं वक्तव्य शिरसाट यांनी केलेलं आहे। ठाकरे गटाचे अनेक नेते पक्षामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाहीत असं शिरसाट म्हणतात। एकीकडे उदय सामंत यांनी म्हटलंय की दानवेंच्या आमच्याकडे यायची प्रोसेस सुरू झालेली आहे, दुसरीकडे शिरसाट यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। प्रतिनिधी रवींद्र कोकाटे सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून या संदर्भात आणखी तपशील घेऊयात। रवींद्र, रिद्धी, जर आपण पाहिलं तर राजकारणामध्ये काही होऊ शकतं, मात्र उदय सामंतांच्या या वक्तव्यामुळे पूर्ण दिवसभर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सध्या सुरू आहे। जेव्हा दानवे म्हणाले की शिंदेची शिवसेना आहे हे भाजप चालवतात, याच प्रश्नाला प्रत्युत्तर देताना उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की दानवे आपल्या पक्षश्रेष्ठींना पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी अशा प्रकारची वाक्य बोलतात। त्यांची प्रोसेस आमच्यामध्ये घेण्यासाठी सध्या सुरू आहे। काही दिवसानंतर दानवे आहेत हे आमच्या पक्षामध्ये दिसतील असं सुद्धा उदय सामंतांनी वक्तव्य केलं आहे। या वक्तव्यामुळे अनेक चर्चेला उधाण आलेलं आहे, कारण जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे एक जे पक्ष नेते आहेत, आमदार असतील, खासदार असतील, हे शिंदे सेनेच्या गळाला लागलेले आहेत, काही भाजपच्या गळाला लागलेले आहेत। मात्र या उदय सामंतांच्या वक्तव्यामुळे नक्कीच ही प्रोसेस सुरू झाली की नाही यावरती मोठमोठ्या चर्चेला उधाण आलेलं आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। तर आपण बघितलं अंबादास दानवे यांच्या ठाकरेंची साथ सोडण्यासंदर्भात वक्तव्य होताना दिसतात, त्याच्यावर प्रतिक्रिया येताना दिसतात। एकीकडे उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलं आणि त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या चर्चा सुरू झाल्या।